पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आता पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी काही अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात, तर आता जी पोलीस भरती सुरू आहे 15,000 जागांसाठी, याच्यानंतर 17,000 जागांसाठी पोलीस भरती निघणार आहे. कारण बातमी तशी खुशखबर विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे. तर जुने नवीन व नवीन भरतीमध्ये जे 12वी पास होतील विद्यार्थी त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे की 17,000 जागांसाठी नवीन भरतीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि जवळपास ती भरती कधी सुरू होईल त्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट देणार आहे. त्याच्यानंतर मुंबईच्या ग्राउंडची अपडेट काय आहे, राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे आणि सोबतच मुंबईची लेखी परीक्षा कधी होईल, कट ऑफ कधी लागल, सगळी अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ प्रत्येक पुरुष व महिला उमेदवारांसाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर कट ऑफ संदर्भात सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा मित्रांनो, एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे सगळ्यात जास्त, तर तो विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर या ठिकाणी ही भरती आता 15,000 जागांसाठी सुरू आहे, याच्या पुढची भरती कधी निघणार आहे. तर एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. समोर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल साईडला या ठिकाणी स्क्रीनशॉट लावलेला आहे आपण, की पोलीस भरती जी काही आहे ती 15,000 जागांसाठी आता सुरू आहे आणि याच्यानंतर या ठिकाणी जवळपास 17,000 जागा पोलीस खात्यामध्ये रिक्त आहे. 17,000 जागा रिक्त आहे म्हणजे 17,000 जागांसाठी नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे. ही भरती पार पडल्यानंतर आता हिची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी ग्राउंडची जवळपास झालेली आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणाचं ग्राउंड बाकी आहे, मुंबईचं बाकी आहे, त्याच्यानंतर लेखी परीक्षा होईल, त्याच्यानंतर फायनल मेरिट लागल, त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांना बोलवतील. ही प्रोसेस कंप्लीट होण्यामध्ये जवळपास 3-1 महिने अजून लागतील. म्हणजे 3 महिन्यानंतर नवीन भरती 17,000 जागांसाठी 3 महिने म्हणजे कधी, जवळपास जून-जुलैमध्ये भरतीला सुरुवात होणार आहे. म्हणजे आहे जास्तीत जास्त दिवाळी 2026पर्यंत तुम्हाला नवीन 17,000 जागांसाठी पोलीस भरती पाहायला भेटणार आहे. आतापासूनच मित्रांनो तयारीला लागून जा. आता महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती मुंबईच्या ग्राउंड आणि लेखी परीक्षेची अपडेट. तर बघा, राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे, ते यायला सुरुवात झालेली आहे. 1,60,000च्या जवळपास विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. 1,60,000च्या जवळपास आता आकडा याच्या पुढे सुद्धा गेलेला आहे. त्याच्यामुळे तुमचा अर्ज क्रमांक चेक करा आणि हॉल तिकीट चेक करून घ्या, तुमच्याकडनं चूक होईल. आता बघा, हॉल तिकीट या ठिकाणी जर समजा तुमचं 4ला ग्राउंड आहे तर हॉल तिकीट 2ला संध्याकाळी येते. त्याच्यामुळे तुम्ही हॉल तिकीट कंटिन्यू 2-4 तासात चेक करत राहा की जेणेकरून तुम्हाला ग्राउंडला जाता येईल. काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड चाललं गेले डेट आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती पडलं की माझं ग्राउंड या दिवशी होतं. त्याच्यामुळं अशी चूक करू नका. व्यवस्थित 2-4 तासानंतर तुम्हाला हॉल तिकीट चेक करायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पॉईंट असा होता की या ठिकाणी जी बातमी समोर आलेली आहे कट ऑफ संदर्भात, तर मुंबईचा जो काही कट ऑफ आहे तर तो खूपच कमी लागेल. 20 लागल का आणि 22 लागल का आणि 24 लागल का, तर 20, 22, 24 कट ऑफ लागणार नाही आहे. कट ऑफ किती लागल ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो. तर बघा, SC आणि ST कॅटेगरीसाठी जो काही कट ऑफ आहे तो 32 ते 34च्या घरात लागणार आहे. हे डायरेक्टली तुम्ही नोट करून घ्या. पुरुषांचा हा कट ऑफ आहे, महिलांचा 25 ते 26 लागणार आहे. ठीक आहे, हा SC आणि ST कॅटेगरीचा झाला. त्याच्यानंतर जी समोरची कॅटेगरी आहे आता NT-B, NT-C आणि NT-D या ज्या कॅटेगरी आहेत यांच्यासाठी 36च्या जवळपास कट ऑफ लागणार आहे. 36च्या जवळपास 34 ते 36च्या घरात यांच्यासाठी कट ऑफ लागणार आहे आणि महिलांचा जवळपास 26 ते 38च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर आता समोरची कॅटेगरी OBC, EWS या ज्या काही कॅटेगऱ्या आहेत, त्याच्यानंतर SBC, SCBC या कॅटेगरींसाठी 38च्या जवळपास कट ऑफ लागणार आहे. किती लागणार आहे? 38च्या जवळपास. आणि महिलांसाठी लागल 30 किंवा 32च्या दरम्यान. 30 किंवा 28, 30 किंवा 32च्या दरम्यान या ज्या कॅटेगऱ्या सांगितल्या, SBC, SCBC, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे OBC आणि EWS. आणि जो आपला ओपन आहे सगळ्यात मोठा आहे ओपनसाठी लागणार या ठिकाणी 40 ते 42च्या जवळपास कट ऑफ. 40 ते 42 मार्क घेणारे विद्यार्थी लेखी परीक्षेला बसणार आहेत. आणि महिला पुरुषांसाठी जवळपास याच्यामध्ये कमी पण लागू शकतो, 25 पण लागू शकतो, पण असं नाही आहे. याच्यामध्ये एक अर्जांची मर्यादा असते, त्याचा विचार होतो. जागा किती आहे, फॉर्म किती आले,
आहे, त्याच्यानंतर ग्राउंडची प्रोसेस कशी पार पडली, सरासरी किती मार्क आले, सगळ्या गोष्टींवरती कट ऑफ डिपेंड करतो. ठीक आहे, एवढं लक्षात द्या. कमी जास्त कट ऑफ या ठिकाणी लागालच, तो काही यामध्ये इश्यू नाही आहे. परंतु काही विद्यार्थी म्हणत होते मी 24 मार्क घेतले मग मी पात्र होईल का? 24 मार्कवाला पात्र होणार नाही आहे, कारण 25 कमीत कमी तुम्हाला पाहिजे. तेव्हा 25 असून तुम्ही कट ऑफमध्ये बसत असले तरीच तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे, तर हा कट ऑफ पाहून घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हेच होतं की तुम्हाला लेखी परीक्षा कधी होणार आहे. ग्राउंडची प्रोसेस पार पडून लेखी परीक्षा जवळपास मार्च एंडिंग ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे मुंबईची खास करून. तर म्हणजे मुंबईच नाही तर अनेक ठिकाणाचे ग्राउंड अजून बाकी आहे. तर मुंबईसोबतच जे पण या ठिकाणी मोठे मोठे जिल्हे आहे, त्याच्यानंतर पुणे असो, त्यांची जी काही लेखी परीक्षा आहे बाकीचे ठिकाण, तर तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे. लेखी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असते ते मार्च एंडिंग ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बाकीच्यांची लवकर होणार आहे. सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल, काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. तुम्ही ग्राउंडमध्ये किती मार्क घेतले, काय घेतले, आणि कमेंटमध्ये सांगा. काही अडचण असेल तर 7248994648 आपला व्हॉट्सॲप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही SMS करू शकतात. तर जे अडचण असेल ते याच्यामध्ये तुम्ही सांगू शकतात. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय